तर शिक्षक समायोजनाला जोरदार विरोध झालेला आहे। बोर्ड परीक्षांच्या काळामध्ये समायोजन नको, समायोजन प्रक्रिया स्थगित करावी। महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने ही मागणी केली आहे। तानाजी कांबळे यांनी ही मागणी केली आहे। 10 तारखेपासून इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत बोर्डाच्या। मग या परीक्षेच्या कालावधीमध्ये शिक्षकांचं समायोजन लावून नेमकं माननीय संचालकांना किंवा शासनाला काय साध्य करायचं आहे? अतिसंवेदनशील परीक्षा विद्यार्थ्यांचा असतात। हा काळ म्हणजे संवेदनशील काळ आहे। आमचे सगळे शिक्षक बांधव हे सुपरविजन, उत्तरपत्रिका तपासणी, परीक्षांचं नियोजन या सर्व कामात सुद्धा व्यस्त आहेत आणि असं असताना सुद्धा नेमकं 10वी 12वीच्या परीक्षेच्या काळातच हे समायोजन पूर्ण करून घेण्याची घाई शासनाला लागलेली आहे। त्यानंतर 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्या की लगेच शालेय परीक्षा, वार्षिक परीक्षा असणार आहे। म्हणून आमची एक शासनाला विनंती आहे की अति तात्काळ पद्धतीने घाईघाईने समायोजन शिक्षकांचं हे पूर्ण करून घेण्यात येऊ नये।